अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। घाटकोपऱ्यातील आराध्य राजू हेल्थ केअर सेंटरचं उद्घाटन राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या हस्ते पार पडत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार पराग शहा, आमदार राम कदम, आमदार मिहिर कोटेंचा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडतोय। केंद्र उद्घाटनाबाबत यामुळे गरिबांना खूप मोठी व्यवस्था होणार आहे। थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोठा फायदा होईल। नम्रमुनी महाराज यांच्या आशीर्वादाने मोठं कार्य होतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक सेवा कार्य करत असतो। 1.5 लाखांपेक्षा जास्त कार्य सुरू आहेत। मुंबईत अनेक कार्य सुरू आहेत, अनेक कार्य होणार आहेत। कालच्या बैठकीत उद्या किती उमेदवार अर्ज भरतील सांगू, आम्ही लोकसभेच्या निवडणुकांबाबत कोणी कोणत्या जागा लढवाव्यात, प्रचाराचं तंत्र यावर चर्चा केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कार्य या ठिकाणी आमचे आमदार पराग शहा यांच्या माध्यमातून मोठं डायलिसिस सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। घाटकोपरच्या भागामध्ये गरीब माणसाला खूप मोठी व्यवस्था यामुळे होणार आहे। थॅलेसेमियाच्या पेशंट्सला देखील सातत्याने रक्त लागतं, त्याकरता खूप मोठी मदत या ठिकाणी होणार आहे। आणि गुरुदेव नम्रमुनीजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे फार मोठं कार्य या ठिकाणी झाले। असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सेवा कार्य करतच असतो। जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त वेगवेगळे सेवा कार्य देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालतात आणि मुंबईमध्ये देखील अनेक कार्य काही चालू आहेत, काही होणार आहेत। सर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली। महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रितरित्या अर्ज भरणार आहेत। नेमके किती उमेदवार अर्ज भरणार आहेत? आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत। एवढं सांगतो, आम्ही बसलो होतो। लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या या संदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल, कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत, कुठनं सुरुवात करायची, असे सगळे आम्ही चर्चा। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।